नमस्कार मंडळी. आज मी तुमच्या पुढे ना जरा एक नवीन आणि वेगळा विषय घेऊन येणार आहे. तर ना मी सध्या उभी आहे एका छोट्याशा गावामध्ये, की त्या गावामध्ये ना एक संत होऊन गेले, संत एकनाथ महाराज म्हणून. आणि दरवर्षी या गावामध्ये संत एकनाथ महाराजांची 7 दिवसांची यात्रा भरत असते. आणि त्या यात्रामध्ये भजन, कीर्तन, दिंडी, रथ रथ निघतो आणि काल्याचे कीर्तन आणि सगळ्यात शेवटी भव्य दिव्य असा महाप्रसाद इथे आयोजित केलेला असतो. तर हा सगळा उत्सव मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्हीसुद्धा शेवटपर्यंत व्हिडिओशी जुळून राहा आणि या व्हिडिओचा आस्वाद घ्या. ही आहे संत एकनाथ महाराज यांची मूर्ती आणि ते शेवटपर्यंत याच गावामध्ये वास्तव्यास होते आणि याच ठिकाणी त्यांची समाधी देखील आहे. तर ना हे गाव आहे, या गावाचे नाव आहे आमला विश्वेश्वर आणि हे गाव अमरावती जिल्ह्यामध्ये चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये आहे. आणि याच गावाला आमला विश्वेश्वर हे नाव का पडले, तर याच गावामध्ये एक अतिप्राचीन विश्वेश्वराचं मंदिर आहे आणि त्याच मंदिरावरून याला आमला विश्वेश्वर हे नाव पडलेलं आहे. तर हा आहे त्या संत एकनाथ महाराजांच्या मंदिराचा परिसर. त्याला विरा म्हणतात आणि आजूबाजूला शेत आहे पूर्ण आणि समोर एक नदी इथे वाहत असते. तर त्या ठिकाणी हे मंदिर आहे आणि या 7 दिवसाच्या सप्त्यामध्ये इथे आदल्या दिवशी दिंडी निघते. दिंडी, त्यासोबत रथ निघतो, मोठे पालखी असते आणि विविध प्रकारचे म्हणजे कार्यक्रमसुद्धा, सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी असतात. आता ही दिंडी आहे आणि ते टाळाच्या म्हणजे तालावर त्यांनी इथे फेर धरलेला आहे. तर खूप मोठा भव्य दिव्य असा म्हणजे हा महोत्सव असतो. तर या दिंडीच्या मागे रथ आहे. तर आणि त्या रथाचे वैशिष्ट्य म्हणजे तो रथ ना बैलजोडीने ओढतात. खूप साऱ्या बैलजोड्या त्या रथाच्या पुढे बांधलेल्या असतात आणि त्या बैलजोडी रथ ओढायचं काम करतात आणि सर्व गावकरी मंडळी त्या बैलांना नैवेद्य वगैरे आपल्या घरून घेऊन येतात आणि त्या बैलांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखविला जातो. तर असं हे इथल्या दिंडीचं रूप असते. ही बैलजोडी आहे आणि अशा या बैलजोड्यानं रथाला जोडलेल्या असतात. भरपूर बैलजोड्या असतात आणि त्यामागे रथ असतो आणि या बैलजोडीची पूजा केली जाते. त्यांना भाविक नैवेद्य भरवतात आणि वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे ना, या गावामध्ये जेव्हा ही यात्रा असते, तेव्हा ना प्रत्येक घरी पाहुणा असतो बिलकुल. म्हणजे इथल्या लेकी-बाळीसुद्धा यात्रेला आवर्जून आपल्या माहेरी येतात आणि जो सुद्धा बाहेरगावी गेलेला असेल, म्हणजे गावातला मुलगा म्हणा किंवा आणखी कोणी म्हणा, जे लोकं बाहेरगावी असतील, ते आवर्जून या उत्सवाला आपल्या गावामध्ये परत येतात आणि प्रत्येक घरोघरी इथे पाहुणा असतो. पूर्ण गावामध्ये खूप चैतन्य असते, एकदम उत्साहाचं वातावरण असते. आता या दिंडीच्या पाठीमागेच ना हे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा असतात. तर इथे लेझीम, टिपऱ्या असं बरंच काही चालू असते आणि पूर्ण गावामध्ये चौका-चौकामध्ये ना हे असे कार्यक्रम होत राहतात. म्हणजे पूर्ण दिवसभर हा कार्यक्रम चालू असतो. तर प्रत्येक गावाच्या चौकामध्ये थांबून हे आपली कला सादर करत असतात. तर इथे हा एक छोटा मुलगा याने वासुदेव आला या गाण्यावर त्यांनी इथे आपली कला सादर केली होती. खूप अप्रतिम असं त्यांनी नृत्य इथे केलं होतं. तर असा हा भव्य दिव्य सोहळा इथे म्हणजे खरं तर हे गाव ना 2,500 घरांचं गाव आहे हे आणि त्या मानाने ना खूप सुंदर म्हणजे या गावामध्ये हा उत्सव साजरा केला जातो. तर हा मुलगासुद्धा पहा किती सुंदर सादरीकरण करत आहे आणि आता हा व्हिडिओ आहे रात्रीचं हे शूट केलं होतं मी. या ठिकाणी उद्या महाप्रसाद होणार आहे. तर सगळी तयारी, भांडे वगैरे सगळं इथे आणून ठेवलेलं आहे आणि अतिशय अलौकिक, भव्य, दिव्य असा हा महाप्रसाद होतो. म्हणजे जो मी आता कितीतरी वर्षानंतर पाहिला आणि खरंच असा महाप्रसाद मी आजपर्यंतही पाहिला नव्हता. ती कढई दिसते आहे तिथे. तर
भली मोठी ती कढई आहे आणि हे पहा आता हे दुसऱ्या दिवशी ना सकाळपासून म्हणजे सकाळी पहाटे 5 वाजतापासून 4 ते 5 वाजतापासून ना इथे महाप्रसादाची तयारी सुरू असते. आणि विशेष म्हणजे या महाप्रसादाला एकही आचारी नसतो. पूर्ण गावातली मंडळी, आजूबाजूच्या खेडेगावातून येणारी सगळी लोकं म्हणजे आपापल्या स्वइच्छेने इथे सेवा देतात आणि महाप्रसादाला हातभार लावतात. कोणीही आचारी नाही, सगळे हे गावकरी असतात. त्यांच्या घरी येणारे पाहुणेसुद्धा आपली काहीतरी सेवा घडावी म्हणून इथे प्रत्येकजण येऊन या महाप्रसादामध्ये हातभार लावत असतो. ही सगळी गावकरी मंडळी आणि आजूबाजूच्या 4-5 खेड्यातले मिळून सगळे लोकं इथे येऊन हा महाप्रसाद करतात. हा अतिशय भव्य दिव्य असा महाप्रसाद आहे. पहा तुम्हाला दिसत आहे ते खूप सारा भाजीपाला वगैरे इथे येऊन आणि रात्री इथे जो मी रात्री शूट घेतलं तेव्हा इथे काहीच नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा भाजीपाला इथे आलेला आहे. इथे लोकं आपापल्या परीने सगळं महाप्रसादाला आणून टाकतात. आता ही भली मोठी कढई आहे आणि जवळपास या कढईमध्ये 100 क्विंटलची भाजी केल्या जाते आणि सकाळी 4-5 वाजतापासून या कढईमध्ये जवळपास 25 वेळा ही भाजी शिजवली जाते. तर इतक्या मोठ्या प्रमाणात इथे हा स्वयंपाक केलेला असतो. आज 100 क्विंटलची भाजी म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे आणि जवळपास 50,000 भाविक या महाप्रसादाचा इथे लाभ घेतात. पूर्ण आजूबाजूच्या खेड्यातून आलेले, जिल्ह्याच्या ठिकाणाहून आलेले, बाहेरगावावरून आलेले सगळे लोकं इथे महाप्रसादाचा आस्वाद घेतात आणि ही भाजी अशी तयार करून पहा इथे ड्रमामध्ये भरून ठेवलेली आहे. ही सकाळपासून भाजीला सुरुवात झालेली आहे. सकाळपासून कणिक मळायला, पोळ्या करायला सगळी सुरुवात झालेली असते. तर पहा इथे तुम्हाला भाजीचे ड्रम भरलेले दिसत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात इथे भाजी केल्या जाते आणि अप्रतिम चव त्या भाजीची असते. कारण मी या महाप्रसादाचा आस्वाद यावर्षी घेतला होता म्हणून सांगते की अतिशय अप्रतिम अशी चव असते भाजीची आणि ती भाजी त्या भाजीमध्ये सगळं मिक्स असते. जे पण काही असेल तिथे भाजीपाला आलेला, आलू, वांगे, फुलकोबी, पत्ताकोबी, वटाणे, जे काही असेल गाजर, बीट, मुळा सगळं त्या भाजीमध्ये एकत्र करून ते शिजवलेलं असते आणि खरंच ते महाप्रसाद म्हणते ना, महाप्रसादाची चव ही खरंच वेगळी असते. कारण त्यामध्ये ना त्या भगवंताचा आशीर्वाद त्या महाप्रसादामध्ये मिसळलेला असतो. म्हणून त्याची चव ही अप्रतिमच असते आणि कोणालाही त्याची काहीच बाधा होत नाही. आता इथे इतक्या मोठ्या प्रमाणावर, इतक्या मोकळ्या जागेमध्ये, खुल्या जागेमध्ये हा महाप्रसाद होत आहे, पण कोणालाही काहीही त्रास होत नाही. इथे सुद्धा आता ही भाजीला ना फोडणी घालण्यासाठी इथे फोडणीची तयारी आहे आणि त्या कढईमध्ये आधी सगळ्या भाज्या त्या शिजवून घेतल्या जातात आणि पोळ्यांची चळत पहा तुम्ही. इथे पोळ्या या इतक्या पोळ्या करून झालेल्या आहे आणि अजूनसुद्धा तिकडे कणिक भिजवणं आणि पोळ्या सुरू आहे आणि ही इथली स्पेशल आहे कण्या भात. इथे ना कण्या आणि भात, ज्वारीच्या कण्या आणि भात एकत्र केलेला असतो. सगळ्यात पहिले इथे सुरुवातीला ना कण्यांचाच महाप्रसाद राहायचा. पण त्यानंतर जसं-जसं प्रस्थ वाढत गेलं, तसं इथे आता सगळ्याच म्हणजे वरण, भात, भाजी वरण नाही म्हणजे भाजी, पोळी, कण्या, भात असा मोठ्या प्रमाणावर महाप्रसाद केला जातो. सुरुवातीला फक्त ना इथे कण्या शिजवायच्या आणि मी लहान असताना त्या कण्यांचा सुद्धा मी आस्वाद घेतलेला आहे. पहा किती मोठ्या प्रमाणात इथे भाजीपाला येऊन पडलेला आहे. सगळे स्वइच्छेने ज्याला जसं जमेल तो आपापल्या परीने इथे आणून टाकतो सगळं. तेलाचे पिप्पेच्या जवळपास यावर्षी मी ऐकलं की 58 पिपे तेल तिथे आलेलं होतं. हे पहा इथे पोळ्या करणं चालू आहे. प्रत्येकजण आबाल-वृद्ध, लहान-मोठा आपापल्या श्रद्धेने इथे सेवा द्यायला आलेला असतो. हेच इथलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, की इथे स्वयंपाकाला आचारी बिलकुल नाही. सगळे गावकरी मंडळी मिळून आणि स्वयंपाक करत असतात आणि मोठ्या श्रद्धेने, भक्तिभावनेने ते स्वयंपाक करत असतात आणि स्वयंपाक करताना देवाचा गजर, जयघोष इथे चालू असतो. तर असा हा भव्य दिव्य महाप्रसाद आहे आणि तो मी तुम्हाला दाखविण्याचं काम केलेलं आहे. इथे पहा, इथे या शेडमध्ये पूर्ण पोळ्या करणं म्हणजे चपात्या इथे करणं चालू आहे. आणि जवळपास 1,500 ते 2,000 लोकांची पंगत एकाच वेळी इथे जेवायला बसते.
जवळपास 50,000 भाविक इथे या महाप्रसादाचा लाभ घेतात आणि 2,000ची पंगत एकाच वेळी इथे बसलेली असते आणि वाढायला सुद्धा गावातलीच मंडळी असतात, जी आपल्या हातून काहीतरी सेवा घडावी या भावनेने इथे कार्य करत असतात. तर ही भली मोठी जेवणाची पंगत बसलेली आहे आणि दोन्ही साईडनी पंक्ती बसलेल्या आहे. तर असा हा सोहळा तुमच्यापुढे या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ पाहून काय वाटलं, तर तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.